हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण या व्हिडिओमध्ये गणित मंजिरी बुकच्या चॅप्टर नंबर 5चं थेरम 4 आणि थेरम 5 हे दोनही पाहणार आहोत. तर पहा मुलांनो, थेरमला घाबरायची अजिबात गरज नाही आहे. मी तुम्हाला एकदम इझी वेनी सांगणार आहे की थेरममधून गिव्हन कसं काढायचं, थेरममधून टू प्रूव्ह काय करायचं ते कसं काढायचं आणि कशा प्रकारे सॉल्व करायचं, हे सगळं आपण एकदम इझी वेने शिकणार आहोत. पूर्ण अटेन्शन ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूया आपलं स्टेटमेंट काय आहे. द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. आता पहा मुलांनो, हे जे स्टेटमेंट असते कोणत्याही प्रकारचं ते दोन पार्ट्समध्ये डिवायडेड असतात. समोरचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात अँटीसिडंट आणि मागचा जो पार्ट असला त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणणार. तर अँटीसिडंटमध्ये काय असतं, अँटीसिडंटमधनं तुम्हाला गिव्हन काढायचं असतं, बरोबर आहे. काय काय गिव्हन आहे ते अँटीसिडंटमधून निघेल आणि कॉन्सिक्वेंटमधून तुम्हाला टू प्रूव्ह काय करायचं हे निघेल. आता ह्या सेंटेन्समध्ये पाहूया आपण. हे पहा, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल, हा पार्ट काय होतोय, अँटीसिडंट होतोय आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. तर अँटीसिडंट मधून आपण पहिले गिव्हन काढणार आहोत. तर पहा काय काय गिव्हन आपल्याला दिसतं की द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे पहा, इथून गिव्हनला सुरुवात होत आहे बरं मुलांनो. सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड. आता मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड हे दोन आपल्याला क्ल्यू भेटले गिव्हनमध्ये लिहिण्याचे. तर कसं लिहिणार आपण, पहिले आपण डायग्रामवर नाव लिहून घेऊया. तर सगळ्यात पहिले मी सेंटरला ए नाव देते आणि माझा कॉर्ड जो आहे तो BC कॉर्ड आहे, बरोबर. आणि मी मिड पॉईंटला एम असं नाव देते मिड पॉईंटला, ठीक आहे. आता आपण गिव्हन पाहूया. तर आपण काय म्हणणार, सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे ए इज अ सेंटर ऑफ द सर्कल असं लिहिणार आपण. ए इज सेंटर ऑफ सर्कल. आता दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड. मग आपण लिहिणार एम इज द मिड पॉईंट ऑफ कॉर्ड. पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ कॉर्ड BC, म्हणजे BC हा एक कॉर्ड आहे, हे पण आलं त्याच्यात, आणि त्या कॉर्डचा एम हा काय आहे, मिड पॉईंट आहे. बरं, आता मिड पॉईंट आहे हे आपल्याला गिव्हन आहे. याचा अर्थ काय आहे की हे एम पासून बी पर्यंत आणि एम पासून सी पर्यंतचं अंतर हे कसं राहील, हे आपल्याला गिव्हनमध्येच राहील की BM हे इक्वल टू राहील CMच्या. हे पहा, एवढं सगळं आपल्याला नुसतं स्टेटमेंटवरून आपण काढलं, आपल्याला काहीही लर्न करायची गरज नाही. समजलं ना. पहा पुन्हा एकदा सांगते, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड. तर मिड पॉईंटबद्दल आपण सगळं लिहिलं, कॉर्ड कोणता आहे तो पण लिहिला, आणि त्याच्यामुळे मिड पॉईंट असल्यामुळे हे दोन ज्या डिस्टन्स आहेत ते कसे होतील, इक्वल होतील. आता आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे ते कॉन्सिक्वेंटमधून आपण काढू. तर काय सांगितलं आहे, इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. तर म्हटलं की द लाईन जॉईनिंग, जी लाईन जॉईन करते ती लाईन इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. पहा मुलांनो, परपेंडिक्युलर टू द कॉर्ड आहे म्हणजे परपेंडिक्युलर हा शब्द आला याचा अर्थ तिथे किती डिग्री तयार होणार, परपेंडिक्युलर आणि 90 डिग्री. हे एकदम डोक्यात फिक्स ठेवा मुलांनो. जेव्हाही परपेंडिक्युलर हा शब्द येईल तेव्हा तिथे 90 डिग्री असणारच आहे. तर आपण टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, AM हा परपेंडिक्युलर आहे कॉर्ड BC वर, बरोबर. तर त्याच्यामुळे काय झाला की जो अँगल आहे, हे पहा, हा मी याला अटॅच करणार आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. हा परपेंडिक्युलर आहे, आता परपेंडिक्युलर असल्यामुळे जो आपला अँगल तयार होतो AMC, तर अँगल जो होतो AMC हा किती डिग्रीचा होईल, 90 डिग्रीचा. पहा आपण काही लर्न केलं आहे का, गिव्हन आपण काढलं
त्याच्यानंतर टू प्रूव्ह आपण कॉन्सिक्वेंटमधून काढलेला आहे की तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे कॉर्डवर. त्याच्यामुळे कॉर्डवर परपेंडिक्युलर झाल्यामुळे AMC हा अँगल होतो 90 डिग्रीचा आणि हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. तर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण लिहिणार की जॉईन AB आणि AC. तर पहा मुलांनो, आता आपल्याला करायचं आहे प्रूफ. आता प्रूफ करण्यासाठी आपला जो एक ट्रायंगल तयार झालेला आहे ABC असा एक ट्रायंगल आहे. आपण AM हा परपेंडिक्युलर टाकल्यामुळे AM पासून इकडे या बाजूनी एक ट्रायंगल तयार झाला आणि AM पासून C कडे असा एक ट्रायंगल तयार झाला. तर हे ते दोन ट्रायंगल तुम्हाला दिसत आहे, ते दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुअंट आहे हे प्रूव्ह करू. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की इथे जो M पॉइंटला 90 डिग्री आहे हे प्रूव्ह करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, आपल्याला काय काय गिव्हन आहे त्याच्या बेसिसवर आपण कोणती कॉन्ग्रुअंट टेस्ट लागते आहे हे पहिले पाहू. तर पहा AB आणि AC हे जे रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे ते रेड आय ऑफ द सेम सर्कल होणार, बरोबर. रेडियस आहे दोन्ही पण. आणि तुम्हाला गिव्हनमध्ये ऑलरेडी हे दिलेलं आहे की M पासून B पर्यंत आणि M पासून C पर्यंत हे कसं आहे, इक्वल डिस्टन्स आहे, कारण की M हा मिड पॉइंट आहे. आता तुम्हाला ही जी थर्ड साइड आहे ट्रायंगलची AM ही दोनही ट्रायंगलला कॉमन आहे. त्याच्यामुळे तुम्ही साइड 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 कॉन्ग्रुअन्स टेस्टनुसार हे दोन ट्रायंगलला कॉन्ग्रुअंट करणार आणि कॉन्ग्रुअंट केल्यानंतर तुम्ही हे बेस अँगल जे आहे त्याच्यानंतर आपण याच्यावर काम करूया. पहिले लिहून घेऊ आपण. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण केलं इन ट्रायंगल AMC आणि AMB याच्यामध्ये AB आणि AC हे आहे रेड आय ऑफ द सेम सर्कल, ही एक साइड झाली. त्याच्यानंतर BM आणि CM हे BM आणि CM जे आहे हे आपल्याला ऑलरेडी गिव्हन दिलेलं आहे, कारण की M इज अ मिड पॉइंट आहे. तर ही दुसरी साइड झाली, बरोबर. त्याच्यानंतर AM हे दोनहीकडे कॉमन आहे, त्याच्यामुळे ही तिसरी साइड झाली. म्हणून आपण SSS इथे टेस्ट लावली. तुम्ही कॉन्ग्रुअन्ससाठी आणखी एक टेस्ट तुम्ही इथे लावू शकता, कारण की पहा मुलांनो, हा जो ABC ट्रायंगल आहे ह्याच्या दोन साइड्स इक्वल आहे, म्हणजे तो आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आणि जर का साइड्स इक्वल असतील तर बेस अँगल जे तयार होतात त्या ट्रायंगलमध्ये ते इक्वल असतात. म्हणजे तुम्ही अँगल B आणि अँगल C जो आहे तो तुम्हाला इक्वल मिळणार. तर तुम्ही साइड अँगल साइड आणि साइड अँगल साइड ही टेस्टसुद्धा लावू शकता कॉन्ग्रुअन्ससाठी. आता पाहूया नेक्स्ट स्टेप, आपल्याला परपेंडिक्युलर प्रूव्ह करायचं आहे. तर आपण काय करणार, आता आपण CPCT नुसार हा Mच्या जागेवरचे दोनही ह्या बाजूचे आणि ह्या बाजूचे अँगल आपण इक्वल करणार आणि अशा प्रकारे आपण प्रूव्ह करणार. पाहूया कसं होतं. पहा मुलांनो, दोन ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रुअंट आहे हे सिद्ध केलं SSS टेस्टनुसार. Mच्या जागेवर दोनही ट्रायंगलमध्ये जे अँगल तयार होतात आहे ते CPCT नुसार कॉन्ग्रुअंट होतात आहे, बरोबर. आता पहा, जर का हे दोन अँगल कॉन्ग्रुअंट आहे तर आपल्याला काय दिसत आहे की हे एका लाईनीवर फॉर्म झाले आहे. तर म्हणून मी म्हणणार की अँगल AMB आणि AMC यांची टोटल काय होते, 180 होते लिनियर पेअरनुसार, बरोबर. तर मी AMB आणि AMC जर का इक्वल आहे, AMBच्या जागेवर मी AMC घेऊ शकते. तर इथे ट्वाईस AMC इक्वल टू 180 झाला. आता AMC इक्वल टू 180 डिवाइड बाय 2, तर AMC आपला निघाला 90 डिग्री. म्हणजेच काय की बोथ अँगल हे 90 डिग्रीचे आहे, कारण की ते लिनियर पेअर आहे. एक अँगल 90चा आहे म्हणजे दुसरा पण 90चा राहील की नाही. म्हणून AM हा परपेंडिक्युलर आहे ABवर. हे अशा प्रकारे प्रूव्ह करायचं आहे मुलांना. एकदम सोपं आहे की नाही. पाहूया आता कन्व्हर्स काय असतं. पहा मुलांनो, आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट असे दोन पार्ट्स पाहिले होते स्टेटमेंटचे, बरोबर. आता आपल्याला कन्व्हर्स करायचं आहे. तर कन्व्हर्स कसा करणार, आपला जो अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंटचा पार्ट आहे त्याला आपण रिप्लेस करणार. म्हणजे आता समोर काय येईल, समोर जो कॉन्सिक्वेंटचा पार्ट येईल तो येईल आणि मागे आपल्याला हे दोन पॉईंट्स आपल्याला मागे घ्यायचे आहे. तर आपण कसं तयार करणार, पहा. इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड हा आपला कॉन्सिक्वेंट होता. आता आपण परपेंडिक्युलरला समोर घेणार आहोत, म्हणजे अँटीसिडंटच्या जागेवर. कॉन्सिक्वेंटच्या जागेवर अँटीसिडंट घ्यायचा आहे आणि अँटीसिडंटच्या जागेवर कॉन्सिक्वेंट घ्यायचा आहे, अशा प्रकारे. तर पहा, परपेंडिक्युलर हा शब्द अँटीसिडंटमध्ये चालला जाईल, कारण की तो कॉन्सिक्वेंटमध्ये होता. तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम कुठून, सेंटर ऑफ द सर्कल
टू द कॉर्ड इज बायसेक्ट द कॉर्ड. हे पहा, मिड पॉईंट आहे म्हणजे दोन इक्वल पॉईंट तयार होतात आहे. तर इथे आपल्याला बायसेक्ट द कॉर्ड असं म्हणावं लागेल, कारण की मिड पॉईंट काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड असा याचा कन्व्हर्स तयार होतो. हा आपला थेरम आहे 5th नंबरचा. काय म्हटलेलं आहे स्टेटमेंटमध्ये, द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड, द परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर याच्यातला अँटीसिडंट पार्ट कोणता झाला, द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड ऑफ द सर्कल, आणि बायसेक्ट द कॉर्ड हे आपलं कॉन्सिक्वेंट राहणार आहे. तर कॉन्सिक्वेंट कोणता आहे, बायसेक्ट द कॉर्ड हे कॉन्सिक्वेंट आहे. म्हणजे आपल्याला हे टू प्रूव्ह मध्ये टाकावं लागेल, बरोबर ना. आणि आता पहा, गिव्हन मध्ये आपल्याला काय काय मिळत आहे, एक परपेंडिक्युलर मिळत आहे, एक सेंटर ऑफ द सर्कल मिळत आहे, आणि एक कॉर्ड आहे हे पण मिळत आहे, बरोबर. चला मग गिव्हन कसं काढायचं तर समजलं ना. गिव्हन काढूया. पहा, अशा प्रकारे ए इज द सेंटर ऑफ द सर्कल. पहिले आपण इथून सुरुवात केली, बरोबर. सुरुवात कधी पण सेंटर ऑफ द सर्कल पासून करायची मुलांना. गिव्हन हे काढलं आपण. मग आपल्याला परपेंडिक्युलर द्यायचं आहे कॉर्डवर. तर आपण लिहिला की ए एम हा परपेंडिक्युलर आहे बी सीवर. म्हणून काय झालं, गिव्हनमध्येच येणार बरं का हे, की अँगल ए एम सी आणि अँगल ए एम बी हे इक्वल होणार 90 डिग्रीचे, कारण की हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे, बरोबर. तर दोनही अँगल्स हे इक्वल राहतील. मग आता कॉन्सिक्वेंट पार्ट पाहूया आपण. बायसेक्ट द कॉर्ड म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कॉर्डला इक्वली डिवाइड, आपल्याला कॉर्ड्स जे आहे इक्वली बायसेक्ट. बायसेक्ट म्हणजे काय, बाय मीन्स टू आणि सेक म्हणजे सेक्शन. टू इक्वल सेक्शनमध्ये कॉर्ड हा डिवाइड होतो आहे, हे आपल्याला टू प्रूव्हमध्ये टाकायचं आहे. आणि एम इज द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड बी सी, हे आपल्याला सोबतच प्रूव्ह करावं लागेल. बरं, कन्स्ट्रक्शनमध्ये काय देणार, आपण म्हणणार की जॉईन ए बी आणि ए सी. हा मुलांना आपण अशा प्रकारे जॉईन केलेलं आहे हे. आता पहा, आपल्याला प्रूफ द्यायचा आहे. तर आपण म्हणणार की इन ट्रायंगल ए एम बी आणि ए एम सी मध्ये आपण कोणत्या बेसवर प्रूफ करणार आहोत. रेड कलरमध्ये आपल्याला रेड आय ऑफ द सेम सर्कल मिळतील, बरोबर. म्हणजे ही एक साईड आपल्याला मिळत आहे. त्याच्यानंतर आपल्याला गिव्हनमध्ये मिळालेलं आहे की हे जे दोन अँगल एमच्या ठिकाणी तयार होतात परपेंडिक्युलर असल्यामुळे 90 डिग्रीचे आहे. ओके, तर आता पहा 90 डिग्री असणारा टेस्ट कोणता आहे, तो टेस्ट आहे RHS. जेव्हा RHS टेस्ट आपण देतो तर तेव्हा अशा सिक्वेन्सनीच द्यायचं मुलांना. आर म्हणजे काय, हा राईट अँगल आहे, हा एच म्हणजे हायपोटेनस राहील, आणि त्या राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साईडपैकी एक साईड म्हणजे ही एक साईड राहील. तर सिक्वेन्स आपण याच्याप्रमाणेच घेऊया आणि सॉल्व करूया. पहिले घेऊया आपण की कोणते दोन राईट अँगल आहेत ते आपण गिव्हनमधनं घेऊया, बरोबर. पहा, सगळ्यात पहिले आपण अँगल दिला मुलांना. हा आर म्हणजे काय की राईट अँगल सगळ्यात पहिले द्यायचा आहे. तर परपेंडिक्युलर असल्यामुळे हे दोनही अँगल सारखे आहे. मग आपण हायपोटेनस दिला जो रेड आय ऑफ द सेम सर्कल आहे. त्याच्यानंतर आपण दोन साईडपैकी एक साईड दिलेली आहे जी एक कॉमन साईड आहे. आता ह्या टेस्टवरून आपण हे जे दोन ट्रायंगल आहे ते कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह केलं. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की बी एम हे इक्वल टू आहे एम सी. आता जेव्हा जर का दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर त्यांची जी करस्पॉन्डिंग पार्ट आहे ते पण कॉन्ग्रुएंट होतील ना. तर म्हणून आपण लिहू शकतो की बी एम इक्वल टू एम सी राहणार बाय CPCT. अशा प्रकारे CPCTने आपण हे दोनही इक्वल आहे हे प्रूव्ह केलं, आणि म्हणून एम हा मिड पॉईंट आहे कॉर्ड BCचा, हे सिद्ध झालं. अशा प्रकारे मुलांनो एकदम सिंपल वेने आपण थेरम सॉल्व करणार आहोत, आणि तुम्ही प्रॅक्टिस अशाच प्रकारे करा. अँटीसिडंट पार्ट शोधा, कॉन्सिक्वेंट पार्ट शोधा. अँटीसिडंटमधून तुमचं गिव्हन काढा आणि कॉन्सिक्वेंट आपल्याला टू प्रूव्हसाठी राहील. कन्व्हर्स करायचं आहे तर त्यांची जागा रिप्लेस करा आणि मग गिव्हन आणि टू प्रूव्ह काढा. आणि जेव्हा तुम्हाला प्रूफ करायचं असते तर त्या स्टेटमेंटसाठी कोणती टेस्ट कॉन्ग्रुएंटसाठी लागेल बस तेवढं लक्षात ठेवा. तुमचं थेरम एकदम इझिली सॉल्व होऊन जाईल. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.